मित्रांनो, तुम्हाला कधी असं वाटतं का की आपण आयुष्यात खूप मागे पडलो आहोत? रात्री झोपताना मनात एकच विचार येतो, माझ्यासोबतचे सगळे लोक पुढे गेले पण मी अजून तिथंच आहे. कोणाचं स्वतःचं घर झालंय, कोणाचा चांगला व्यवसाय सुरू झालाय, कोणी नोकरीत खूप पुढे गेलंय आणि आपण अजूनही संघर्ष करत आहोत. दररोज मोबाईल उघडला की कोणाचं तरी यश दिसतं. कोणी नवीन कार घेतलेली असते, कोणी परदेशात फिरायला गेलेलं असतं, तर कोणी मोठं यश मिळवल्यानंतरची पोस्ट टाकलेली असते. मग नकळत मनात विचार येतो, माझी वेळ कधी येणार? पण थोडा वेळ थांबा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा, तुम्ही खरंच मागे पडला आहात की जगाने तुम्हाला तसं वाटायला भाग पडला आहे? आजच्या काळात आपल्याला प्रत्येक गोष्ट लगेच हवी असते. जेवण हवं तर काही मिनिटात लगेच मिळतं, माहिती हवी तर एका क्लिकवर लगेच मिळते, मनोरंजन हवं तर काही सेकंदात लगेच मिळतं. त्यामुळे आपल्याला वाटू लागलं आहे की यशसुद्धा लगेच मिळायला हवं. पण निसर्गाचा नियम वेगळा आहे. कोणतंही फूल दुसऱ्या फुलाला पाहून फुलत नाही. त्याला माहीत असतं की योग्य वेळ आली की ते नक्की उमलेल. आपल्या आयुष्याचंही तसंच असतं. आपण अनेकदा स्वतःची तुलना इतरांशी करतो. वयाच्या अमुक वर्षी हे झालं पाहिजे, तमुक वर्षी ते झालं पाहिजे असं आपल्याला वाटतं. पण हे नियम कोणी बनवले? प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते आणि प्रत्येकाची सुरुवातही वेगळी असते. मग प्रत्येकाचा प्रवासही वेगळाच असणार ना. काही लोक खूप लवकर यशस्वी होतात तर काही लोकांना थोडा जास्त वेळ लागतो. पण वेळ लागणं म्हणजे अपयश नाही. कदाचित तुमचा योग्य वेळ अजून यायचा असेल. निसर्गातील एक सुंदर उदाहरण आहे. हिवाळ्यात झाड कोरडी दिसतात, त्यांची पानं गळून गेलेली असतात, सगळं संपल्यासारखं वाटतं. पण त्या काळात झाडांची मुळं आणखी मजबूत होत असतात. बाहेरून काहीच दिसत नाही पण आत मोठी तयारी सुरू असते. आणि मग एक दिवस वसंत ऋतू येतो, नवीन पानं येतात, फुलं येतात आणि तेच झाड पुन्हा सुंदर दिसू लागतं. कदाचित तुमच्या आयुष्यात सध्या हिवाळा सुरू असेल, सध्या काहीच घडत नाही असं तुम्हाला वाटत असेल, पण कदाचित हाच काळ तुम्हाला मजबूत बनवत असतो. म्हणून या काळाला घाबरू नका. हा काळ तुम्हाला तोडण्यासाठी नाही तर तुम्हाला घडवण्यासाठी आला आहे. अनेकदा दुःख, अपयश आणि एकटेपणा हेच आपले सर्वात मोठे शिक्षक असतात. जेव्हा अडचणी येतात तेव्हा आपण स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे ओळखू लागतो. रडू येत असेल तर रडा, मन मोकळं करा, भावना दाबून ठेवू नका. स्वतःला वेळ द्या, स्वतःला समजून घ्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर प्रेम करा. आपण जगातील अनेक लोकांना माफ करतो पण स्वतःला मात्र माफ करत नाही. जुन्या चुका आठवत राहतो आणि स्वतःलाच दोष देत राहतो. पण त्यावेळच्या परिस्थितीत तुम्ही जे योग्य वाटलं ते तुम्ही केलं. त्यामुळे स्वतःला माफ करा आणि पुढे चला. आयुष्यात बदल हवा असेल तर काही गोष्टी मागे सोडाव्याच लागतात. काही वाईट सवयी, काही नकारात्मक विचार आणि कधी कधी काही माणसंही. हे कठीण असतं पण पुढे जाण्यासाठी आवश्यक असतं. मित्रांनो, तुमचं आयुष्य अजून संपलेलं नाही. तुमची कहाणी अजून पूर्ण झालेली नाही. तुमचा सुंदर काळ अजून यायचा बाकी आहे. फक्त घाई करू नका, स्वतःची तुलना इतरांशी करू नका. तुमच्या प्रवासावर विश्वास ठेवा, तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा. कारण योग्य वेळ आली की फूल उमलतंच आणि जेव्हा तुम्ही उमलाल तेव्हा आजचा प्रत्येक संघर्ष, प्रत्येक अश्रू आणि प्रत्येक कठीण दिवस सार्थ वाटेल. म्हणून शांत राहा, धीर ठेवा, स्वतःची काळजी घ्या, स्वतःवर प्रेम करा आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुमची वेळ नक्की येणार आहे. धन्यवाद.